नमस्ते, मी नागेश थोरात, राहणार सापडणे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. क्युफिन जे प्रोडक्ट आहे, आता दुसरं झालं कुठले कंटेंट झाले त्यानं मधमाशी वगैरे जाते. मग क्युफिन वापरल्यानंतर तुम्हाला मधमाशीसाठी असं गेली वगैरे काय असं जाणवलं का? सर पाहायला गेलं ना तर आपण ज्यावेळेस कुफिन वापरलं, ज्यावेळेस कळी निघायच्या वेळेस, ज्यावेळेस सेटिंगच्या वेळेस आली, त्यावेळेस आपण ज्यावेळेस कुफिन वापरतो ना, तर अशी मधमाशी न फिरणं, मधमाशी न येणं, हे असं कुठलाही प्रादुर्भाव जाणवत नाही. बरं, म्हणजे एका झाडावर कमीत कमी 50-60च्या आसपास मधमाशी आपल्याला दिसायला मिळत होती, पाहायला मिळत होती. त्याच्यामुळेच तुमचं आणि आसपासच्या जे बागेत पाहिलं हा. तर एकाच्याही बागेत असे म्हणजे मधमाशी पाहायला मिळत नव्हती. ते आपल्याला कुफिनच्या मुळे तेवढी मधमाशी पाहायला मिळते. त्याच्यामुळं मधमाशी येणं न येणं ही ते बाकीच्या प्रोडक्ट जसे आहेत ना केमिकल युक्त, तर त्याच्यामुळं मधमाशी येत नाही. पण कुफिनमुळे हे असा कुठलाही इफेक्ट होत नाही. थ्रिप्स पूर्णपणे गेलं का तुमच्या बागेवरचं? सर गेलं म्हणण्यापेक्षा आपण पाहू शकतो ना, पाहू शकतो, आपल्याला डोळ्यात दिसतंय, पाहू शकतो आपण. कुठल्याही डाळिंबावर तुम्ही हे करून पाहिलं तर थ्रिप्स कुठल्याही डाळिंबावर जाणवणार नाही आपल्याला. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरलं फुगवण अवस्थेमध्ये किंवा लाल मधून हिरवं जाताना वगैरे? सर लाल मधून हिरव्या जाताना ना आपल्याला एक कॅन्टा केमिकलची आपण एक स्लरी बनवलेली आहे. बरं. तर ती स्लरी आपल्याला ज्यावेळेस कळी अवस्थेत पासून पुढे जाते त्यावेळेस पासून एंड पर्यंत सोडली तरी काही अडचण येत नाही. ना त्याला केमिकल आहे ना काय नाही, एकदम असं ऑर्गॅनिक टाईप मध्ये स्लरी आहे ती. त्याचा तुम्हाला असं बेड मध्ये वगैरे काय फरक जाणवला का? सर बेडमध्ये म्हणलं ना तर एक प्रकारे कंपोस्ट सारखं तयार झालं आपल्या बेडमध्ये आहे ना. जिथं पाणी जे पडतंय त्या ठिकाणी एक भुसभुशीत अशी जमीन तयार झाली. आणि दुसरी गोष्ट, गांडूळ अशा प्रमाणात तयार झालं की जे आपण गांडूळ आणून सोडतो त्या पद्धतीत गांडूळ आपल्या स्लरीमुळे तयार झालं. बरोबर. म्हणजे हे जे तुम्ही आता ह्याच्या आधी गेल्या बहारला केमिकल वापरलं होतं त्यावेळेस तुमच्या बागेमध्ये गांडूळ होतं का? सर पाहायला गांडूळ नव्हतं एक सुद्धा त्यावेळेस. म्हणजे कंपोस्ट खत हे सगळं ऑर्गॅनिक स्लरी वापरल्यामुळे कंपोस्ट खताची एवढं सगळे उणीव भरून येते, उणीव भरून आली. म्हणजे तुम्ही जे सॉइल टेस्टिंग केलं होतं, म्हणजे आपण बहार तुमचा धरायच्या अगोदर आपण सॉइल टेस्टिंग करून घेतलं होतं. तुम्ही त्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी होता, त्यानंतर सेंद्रिय कर्ब वाढला हे सगळं खतं टाकल्यानंतर, आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की हे सगळा रिझल्ट जाणवला. बरोबर. बरं. तुम्ही जे ते लिओ प्रोडक्ट वापरलं होतं फुगवण अवस्थेमध्ये, त्याचा तुम्हाला काय अनुभव आला? सर आपण लिओ ज्यावेळेस वापरतो ना, ज्यावेळेस आपण लिओ ड्रीप मार्फत सोडलं जातं त्यावेळेस आपण डाळिंबाला असं चिकटपट्टी लावून आपण रिझल्ट काढत होतो. बरं. तर म्हणजे 24 तासाच्या आत कमीत कमी एक बोट एवढं सर्कल, एवढी चिकटपट्टी असं सरकत होती, मागं सरकत होती. आणि गेल्या बहारला तुम्हाला हे रिझल्ट आला होता का? सर गेल्या बहारला माझा 200च्या पुढे एक 200 जास्तीत जास्त 250 हायेस्ट साईज होती डाळिंबाची. आता ही जर ह्या वेळेस पाहायला गेलं तर 200 म्हणजे 150-200च्या खाली एकही फळ नाही आपलं. आता आपण सगळ्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना पूर्ण बघ दाऊ, सगळ्यांना काय वाटेल की एकाच डाळिंबाच्या झाडापाशी आपण व्हिडिओ काढले का? तुम्ही 650 झाड, 650 झाडाला जरी दाखवलं तरी तुम्हाला तीच फळं तसेच फळं दिसणार. सरसकट माल दिसला पाहिजे. आणि मी बागेमध्ये बघतोय बरं का, तर सरसकट माल दिसतोय सगळा. म्हणजे हार्वेस्टिंग असा जास्त काळ जाणार नाही असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? सर हार्वेस्टिंग करायला गेलं तर एक 2 टप्प्यात हार्वेस्टिंग होऊन जाणार. 70% पहिल्या हार्वेस्टिंग मध्ये 70 ते 80% पूर्ण हार्वेस्ट होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, एक जे आपला शेंड्याला माल लागला का शेवट, तोच माल 150-100 ग्रॅमच्या आसपास आहे, त्यालाच फक्त दुसऱ्या सेकंड टप्पा लागेल. तर ह्या बागेसाठी साईज साठी तुम्ही अजून दुसरे कुठले वापरले का प्रोडक्ट कॅन्टा केमिकलचे? आपण दुसरे एक कॅन्टा केमिकलचे प्रोडक्ट आहे, तो म्हणजे बायोप्रो. एक 48 तास त्याला एक गुळ आणि ह्याच्यामध्ये भिजू घालून नंतर ड्रिप मध्ये सोडायचा आहे. तर त्याचा रिझल्ट असा आहे की तो लिओपेक्षा बी ऍडव्हान्स मध्ये आहे. म्हणजे लिओपेक्षा बी त्याचा रिझल्ट फास्ट आहे. त्याला तर 48 तासाची गरज नाही, फक्त 24 तासाच्या आतच. म्हणजे आज सोडलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत म्हणजे जवळजवळ 1 ते 2 बोट माझ्याकडे असं मी म्हणजे व्हिडिओ केलेला आहे त्यावेळी ह्याचा बायोप्रोचा. म्हणजे चिकटपट्टी लावून व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. म्हणजे आदल्या दिवशी एक फोटो काढला, व्हिडिओ काढला, आणि नंतर ज्यावेळेस करायचं त्यावेळेस काढलेला आहे. नाही ते व्हिडिओ आपण ते फोटो ते स्क्रीन वरती टाकू, सगळ्यांना बघायला भेटेल. आणि दुसरी गोष्ट असं, ज्यावेळेस पासून मी कॅन्टा केमिकलचे प्रोडक्ट वापरायला चालू केले ना, तर एनपीकेचा एकही म्हणजे कुठली बॅग सोडली नाही किंवा कुठलंही प्रोडक्ट आजपर्यंत मी बॅग सोडलेलं नाही. आता बॅगचा जर खर्च बघायला झाला तर 5-5, 7-7 हजार रुपयाला बॅग झाले. आणि लिओ जे आपलं प्रोडक्ट आहे ते 700 रुपयाच्या दरम्यान आहे. त्यामुळे ते वापरायला काय अडचण नाही. त्या बॅग एवढा तुम्हाला रिझल्ट जाणवला का? सर कसं आहे, आज जर प्रोडक्ट म्हणजे तुमच्या कॅन्टा केमिकलनं जर समजा बायोप्रो असेल किंवा लिओ असेल काय, ह्यांनी जर साईज मिळत असेल तर म्हणजे दुसरं काय सोडायची गरजच पडली नाही ना मला. त्यामुळे त्याचा बघायचा विषय येत नव्हता आमच्याकडे. आणि तुम्ही जी तुमच्या शेजारची आपण बागा बघितल्या त्यांच्यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते? त्यांच्या खर्चामध्ये आणि आपल्या खर्चामध्ये किती फरक आहे? सर माझा आतापर्यंत
म्हणजे इथ्रिल पासून हा. ते आता हार्वेस्टिंगला आली बाग, एक 10-15 दिवसात माझी बाग हार्वेस्ट होईल. हम्म. आतापर्यंत 81,000 म्हणजे 81,000 रुपये टोटल खर्च झालाय. झालंय. एक मी म्हणतो अजून एक 5-10 हजार रुपये होऊ शकतो. होऊ शकतो, अजून 10-15 दिवस आहे तर फुगवून अवस्थेमध्ये आपण सोडण्यासाठी तेवढा खर्च होईल. हा. आणि इतर जी बाग आहेत ते तुमच्या सोबत धरलेली जी बाग आहे त्या तर सर त्यांचा किती खर्च सर झाला? आता माझ्या जोडीदारांनी म्हणजे मित्रांनी काही बागा धरलेल्या आहेत माझ्याबरोबर, हा. तर त्यांचा जवळजवळ खर्च 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत गेलेला आहे बरं. आतापर्यंत. म्हणजे आणि तुमचे तेवढं ही करून ही सुद्धा त्यांच्या बागावर जेवढी आपल्या बागावर सेटिंग आहे हा. का, एवढी सेटिंग त्यांच्या बागावर नाही. आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव थ्रिप्स त्यांच्यात ते आहे? तर कंटिन्यू आहेच. त्यांच्या बागेवर हा. थ्रिप्सनं चाटलेली फळ आहेत आहेत. आणि साईज पण आपल्या एवढी नाही नाही आपल्या व्यवसाय तुमच्या अनुभवानुसार. एक 200-250 जास्तीत जास्त हायस्ट. मग ते जे तुमचे मित्र आहेत ते तुमच्या बागेमध्ये आलेत का? म्हणजे त्यांनी काय पाहिलं? हो, येऊन त्यांचं सर काय म्हणणं आहे आता? आपलं कसं आहे, पण शेवटी कसं आहे, टाइम निघून गेल्यावर इष्टी गेल्यावर हात करून उपयोग नसतो. नाहीच नाही. ज्यावेळेस थ्रिप्स अटॅक मी तुम्हाला सांगितलं की चौकी अवस्थेत असताना त्याला थ्रिप्स म्हणजे कंट्रोल करायला गरज होती, त्यावेळेस पण त्यांनी त्यावेळेस काय ते केलं नव्हतं. केलं नाही. पण नंतर घेतल्यानंतर परत त्यांचं कंट्रोल आलं की फिरून आपलं. हम्म. ज्यावेळेस आपलं प्रॉडक्ट वापरलं हा. त्यावेळेस त्यांनी कंट्रोल मध्ये आलं त्यांचं ते. कंट्रोल म्हणजे तुमचं बघून त्यांनी ज्यावेळेस वापरताना मी त्यांना बदल सजेस्ट केलं की बाबा आपण केंट्रा केमिकल मध्ये घ्या औषधं, की बाबा असं असं आहे, मग या प्रॉडक्ट वापरल्या त्या. नाही, आता ते जी नेक्स्ट बहार आहे त्यांचा, ते त्यांचं काय म्हणणं आहे आता? पहिल्यापासून तुमचं जसं आपण पहिल्या स्टार्टिंग पासून क्रेंटावरती केलं सगळं, तसं त्यांचं पण करायची इच्छा आहे का त्यांची स्वतःची? सर कसं आहे माहिती आहे का, आता हम्म. मला कोण कन्सल्टंट नाही. विदाउट येवले सरांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे कसं आहे, मी मला माझा अनुभव प्लस येवले सरांचा अनुभव असं हे करून आम्ही हे वर्ष आम्ही बाहेर काढलेला आहे. बर. त्यामुळे आता तर मला वाटत नाही की मला इथनं पुढे कन्सल्टंटची गरज पडेल. त्यामुळे जेवढे माझे इथं मित्र आहेत हा. का, ते सगळे टोटली मला विचारतात की बाबा आता हा. काय करू, हा. ते काय सोडू. मग मी सजेस्ट करतो की बाबा तुम्ही असं जावा, येवले सरांना भेटा किंवा केंट्रा केमिकलचे प्रोडक्ट घ्या. मग तिथं जाऊन त्यांना बोला तुम्ही की बाबा